पुण्याला दुसऱ्यांदा पावसानं जोरदार तडाखा दिला। आठवडाभरात पुन्हा पाण्यात गेलं। 2-3 दिवसांपासून अलर्ट देऊनही पुन्हा पूरस्थितीचा सामना का करावा लागला असा प्रश्न मात्र पुणेकर विचारतायत। मुख्यमंत्र्यांनी आज पुण्यातल्या पूरस्थितीची पाहणी केल्यानंतर कायमच्या उपाययोजनेचं सुतोवाच केलाय। मात्र पुणेकरांच्या समोरचे प्रश्न काही मिटलेले नाहीत। रविवारी पुण्याला पुन्हा एकदा पावसानं जोरदार झोडपून काढलं। खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्याने सिंहगड रोड, एकता नगर यासारख्या सखल भागात पाणी साचलं। सोमवारी सकाळपर्यंत पूरस्थिती जैसे थेच होती। घरात अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी यंत्रणांना तारेवरची कसरत करावी लागली। खडकवासल्यातील विसर्ग सोमवारी संध्याकाळी 9416 क्युसेक्सवरती आणण्यात आला। यानंतर परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर आली। आठवडाभरात पुन्हा पाण्यात कसं गेलं याची चर्चा आता सुरू झाली आहे। पुणे महानगराचा वाढत चाललेला विस्तार, नदीतला राडारोडा यासारखी काही महत्त्वाची कारणं यामागे असल्याचं सांगण्यात येत आहे। पुण्याच्या पूरस्थितीची नेमकी कारणं काय ती बघूया। नदी सुधार प्रकल्प, नदीत विविध भागात टाकलेला भराव, नदीत असलेला राडारोडा, पूररेषेच्या आतली घरं, नदीची खोली जास्त नसणे, नदीपात्राची कमी क्षमता, संरक्षक भिंत नसणे, नदीपात्रात मेट्रोचं काम, नदीपात्राचं केलं गेलेलं अरुंदीकरण, नदी अरुंदीकरणामुळे फुगवटा आल्याने पूर, नाईक बेटाच्या दोन्ही बाजूचा प्रवाह बंद करणे। पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याच कारणांवरती बोट ठेवलंय। पूररेषा आणि नदीपात्राबाबत तडजोड केली जाणार नाही हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय। कॅपॅसिटी वाढवणे, कॅरेजवे त्याचा जो आहे तो कॅपॅसिटी वाढवते, त्याच्यात जो राडारोडा आहे, काही रॅबिट आहे, डेब्रिज आहे, हे सगळं जे आहे हे सगळं काढण्याची आवश्यकता आहे। म्हणजे त्याचं खोलीकरण आणि रुंदीकरण केलं तर त्या पाण्याचा प्रवाह जो आहे, पाणी वाहून नेण्याची जी क्षमता आहे ती वाढते आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने जे ताबडतोब पाणी लोकांच्या घरामध्ये जातं ते जाणार नाही। जर पाणी साफ थांबवून ठेवलं आणि डॅमला धोका झाला तर तो प्रवाह काय असेल, हे म्हणून या सगळ्या बाबी ज्या आहेत हे बॅलन्स ठेवून आपल्याला काम करावं लागतं। खडकवासला धरणातून पाणी सोडणं आणि त्याचं नियोजन करणं ही कसरत असून यामध्ये समन्वयाची गरज असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले। पहिल्या पुराच्या तुलनेत अलर्ट असल्यामुळे अग्निशामक दल, आपत्ती व्यवस्थापन विभाग सतर्क होते। मात्र अलर्ट आधी दिलेला असताना सुद्धा स्थलांतर आणि इतर उपाययोजनांसाठी उशीर झाला असंही सूर व्यक्त होतं। पुणे महानगराला या पावसाळ्यामध्ये 2 वेळा पूरस्थितीचा सामना करावा लागलाय। यावरती येत्या काळामध्ये कायमस्वरूपी तोडगा काढण्याचं आव्हान आता प्रशासनासमोर आहे। बालाजी पोद्दारसह ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।